आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार असो वा विरोधक युती म्हणून लढणार की स्वबळावर लढणार अशा चर्चा सुरू आहेत आणि या चर्चा सुरू असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मुंबई, ठाणे आणि पुणे महापालिका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले असल्याचं सूत्रांकडून कळतंय। अमित शहा 3 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी राज्यातील पालिका निवडणुकीचा आढावा घेतलाय। मुंबई, ठाणे, पुणे या शहरात स्वबळावर लढण्यासंदर्भात चाचपणी करण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अमित शहा काल मुंबईत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शहांची भेट घेतली। या भेटीत शिंदेंनी मुंबईतील जवळपास 107 जागांची मागणी केल्याचं कळतंय। सूत्रांकडून या संदर्भात माहिती मिळतेय। त्यामुळे आगामी पालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढणार का असा सवाल उपस्थित होतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडे। भूषण, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पुढच्या 4 महिन्यात घ्याव्या असे खरं तर आदेश दिल्यानंतर आता सगळेच पक्ष मोर्चे बांधणीला लागलेले आहेत। भाजप स्वबळाची चाचपणी करताना दिसतोय अशी बातमी आहे। नक्कीच लागवी, एकंदर मागील 2 ते 3 दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबई आणि महाराष्ट्र दौऱ्यावर होते। त्या दरम्यान त्यांनी एकंदर मुंबई, ठाणे आणि पुणे या 3 ज्या महानगरपालिका आहेत त्या संपूर्ण निवडणुका या स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। त्यानुसार जर भाजप ही स्वबळावर लढली तर याचा संपूर्ण परिणाम याचा किती होतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। महायुतीवर याचा किती परिणाम होतो, महायुतीमधील जे इतर प्रमुख पक्ष आहेत, अगदी एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल किंवा अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, या दोन पक्षांवर याचा किती परिणाम होतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र अगदी आठवड्याभरापूर्वी किंवा साधारण 8 ते 10 दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या निवडणुकांसंदर्भात एक भाष्य केलं होतं। त्यांचं असं म्हणणं होतं की या संपूर्ण निवडणुकांमध्ये भाजप हा स्वबळावर लढेल, त्यानंतर निवडणुकीनंतर आम्ही एकत्र येण्याचा विचार करू, अशा प्रकारे त्यांचं एक देखील स्टेटमेंट होतं। त्यामुळे या संपूर्ण निवडणुकीदरम्यान कुठेतरी भाजप स्वबळावर लढते आहे का असा देखील सवाल सध्या निर्माण होत आहे। त्यामुळे येत्या काळात हे येत्या 4 महिन्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्यानुसार एकंदर या भाजप आता कशा प्रकारे लढते किंवा त्यांची रणनीती काय असेल हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। लागवी, निश्चित भूषण, तुम्ही असेच आमच्या संवेद जोडलेला लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।